केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाला आपकडून जोरदार विरोध होतोय आणि याच विरोधात आज कोल्हापूरमध्ये अनोख्या पद्धतीचं आंदोलन आहे ते केलं जात आहे। आपच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा आहे ती काढलेली आहे। या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान होतंय आणि त्यामुळेच त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीचं हे अनोखं आंदोलन आपच्या कार्यकर्त्यांनी काढल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपल्यासोबत आपचे प्रमुख आहेत, काय सांगाल एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन? हे खरं तर सरकारचं लक्ष वेधावं म्हणून आंदोलन आहे। सरकारचं लक्ष या माध्यमातून वेधायला पाहिजे। लोकांचा युवकांचा तीव्र संतोष आहे। गाडी चालवणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाचं हे आंदोलन आहे असं म्हणलं तरी हरकत नाही। E20 पेट्रोल म्हणजे 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे। या पेट्रोलमुळं गाड्यांचा ॲव्हरेज कमी पडतंय, गाड्यांचा मेंटेनन्स सातत्यानं वाढत चाललेला आहे आणि हे धोरण कुठेतरी मोडून काढावं म्हणून प्रतिकात्मक आम्ही गाडीचीच अंत्ययात्रा करू। अशा पद्धतीनं नुकसान होतंय गाडीचं मी स्वतः पेट्रोल पंपावर जाऊन आलेलो आहे। मी 3 ते 4 पेट्रोल पंप व्हिजिट केले। त्याच्यामध्ये ग्राहक येतात आणि पेट्रोल पंपवाल्यांना सांगतात की आमच्या पेट्रोलमध्ये प्रॉब्लेम येतोय, आम्हाला ॲव्हरेज कमी पडतंय, गाडीचा मेंटेनन्स निघतोय। हे मी स्वतः अनुभवलेलं। अल्टिमेटम असणार आहे सरकारला, आज अंत्ययात्रा तर काढलेल्या लक्ष वेधायचा प्रयत्न। ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा सरकारनं लक्षात ठेवावं। 2029ला ही जर तुम्ही पॉलिसी बदलली नाही तर ही सरकारची अंत्ययात्रा असणार असं मला ठामपणे सांगायचं आहे। पहिला आपण कशा पद्धतीनं या सगळ्या आपच्या कार्यकर्त्यांनी हे अनोखं आंदोलन आहे ते केलेलं आहे। वसंत बहार रोडवरील पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा आहे ती निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर केंद्र सरकारनं याकडे लक्ष देऊन त्वरित हे धोरण बदलावं, अन्यथा आज ह्या दुचाकीची अंत्ययात्रा काढलेली आहे। 2029च्या निवडणुकांमध्ये सरकारची अंत्ययात्रा निघेल अशा पद्धतीचा इशारा देखील आम आदमी पार्टीच्या वतीनं देण्यात आलाय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।